म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. कुणाचे धरले? एक भागवतातलं उदाहरण पुसटचं सांगतो. सगळ्यांना कथा भाग माहीत आहे, फक्त ओझरत जातो. उन्मत्त झालेला हत्ती आहे, त्याचं नाव आहे गजेंद्र. गजेंद्र मोक्ष कथा श्रीमद भागवतामध्ये आपण श्रवण करत आहात. ज्यावेळेस उन्मत्त झालेला हत्ती येईन त्याला धडका देत होता, समोर आलेलं झाड उखळून टाकायचा, कोणासोबत कुणाचा विचार नव्हता, आपलं कुटुंब सोडून कुणाचा विचार केला नाही. आणि एके दिवशी सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेला, जलक्रीडा काय असेल तर गेला. आणि तिथं त्यांनी मला त्या पाण्यामध्ये मगरीनं त्याचा पाय धरला. असं म्हणतात नकराने त्याचा पाय धरला. इकडे लक्ष द्या. आता हत्ती बलाढ्य आहे, पण पाण्यामध्ये हत्तीचं काही चालत नाही. असं म्हणतात गल्ली में कुत्ता भी शेर बनता है, गल्ली में तो कुत्ता भी शेर बनता है, बाहर आके देख तेरी भी क्या औकात आहे. असं म्हणतात की स्वतः गल्ली बघा काही आता गल्लीमध्ये काही काही हो असं नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या नकराची ताकद जास्त आहे, गजेंद्राची ताकद कमी पडायला लागली. आणि मग त्यानं प्रयत्न केला स्वतः बाहेर निघायचा, पण निघता येत नाही. मग बायकोला म्हटला माझा पाय कुणीतरी धरलाय. मग बायकोने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, मुलाबाळांनी नातेवाईकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो निघत नाही. असं म्हणतात 1000 वर्ष गजेंद्राने युद्ध केला बघ त्या ठिकाणी. आणि मग लक्षात आलं मला कोणीच सोडवणार नाही, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि मग भगवंताचा धावा केला. जगाचा मालक लगेच अवतीर्ण झाला, कारण अंतकरणातून जर हाक मारली ना जगाचा मालक येतो. बरं महाराज, तुम्ही आम्ही ऑप्शन म्हणून देवाकडे पाहतो. जेव्हा सगळे ऑप्शन संपतात ना, जेव्हा सगळे पर्याय संपतात, तेव्हा शेवटचा पर्याय जगाचा मालक असतो. तेव्हा धावा करून बघा, जगाचा मालक तिथं आल्याशिवाय राहत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. हाके सरशी उडी घालून या स्तंभ पुढे. अरे शब्द दिल्याबरोबर प्रल्हाद कुठेही म्हणू शकत होता, पण भगवंत त्या ठिकाणाहून भगवंताला यावंच लागलं. शेवटचा पर्याय जेव्हा असतो ना, जेव्हा आपण अंतकरणाच्या शेवटच्या टोकातून जगाच्या मालकाचा धावा करतो, तेव्हा जगाचा मालक अवतीर्ण होत असतो. बघा, जेव्हा तुमच्यावर चौबाजूनं संकट येतात ना, अनुभव घेत जा. नातेवाईक आपले नसतात राहत, कोणी आपलं नसतं. आणि तेव्हा शेवटचा मार्ग आशेचा किरण जो दाखवतो ना, तो जगाचा मालक असतो. तो आपल्याला मार्ग दाखवतो. अनेक लोकांना मार्ग दाखवला महाराज, अनेक लोकांना संकटातून अलगत बाहेर काढलं. असं म्हणतात की देव स्वतः चतुर्भुज होऊन तिथं नाही आला तरी चालेल, देव रूपाने आलेली माणसं सुद्धा देवापेक्षा काही कमी नसतात. असं म्हणतात की ज्या ठिकाणी भीती आहे, चोर मारतात, अशा ठिकाणी जर आपली गाडी बंद पडली, तिथं जर सहाऱ्याला दुसरी गाडी जर आली, तर आपण समजावं भगवंतानं धाडलेले भगवंत आलेत. या पर्यायानं जगाचा मालक आला. आता इकडे लक्ष द्या, फार गोड आहे. जगाच्या मालकाने गजेंद्राला नकराला तसंच पाण्याच्या बाहेर काढलं. नकराने पाय धरलेला गजेंद्राला बाहेर काढलं, गजेंद्राचा उद्धार केला आणि भगवंत वापस निघाले. नकर म्हणला देवा, देव म्हणते तो तूच का? देव म्हटलं हो. म्हटलं मग तुझ्याकडे काय न्याय आहे का नाही? देव म्हणले काय न्याय? अरे गजेंद्राचा उद्धार केला, मला का नाही, माझा का नाही केला? देव म्हणला तुझा उद्धार करायला तू असं काय केलं? देवा, गजेंद्राने काय केलं? माझं नामचिंतन केलं. देवा, अरे गजेंद्राने तुझं नुसतं नाव घेतलं, मी ते नामचिंतन ऐकलंय. कारण गजेंद्राने तुझा धावा केला तेव्हा मी ऐकलं ना. मग नामस्मरणापेक्षा श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. 9विध भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. कारण 8 भक्ती करताना पाप होण्याची शक्यता आहे, पण श्रवण भक्तीमध्ये पाप होत नाही. श्रवण भक्तीची ताकद काय आहे? असं म्हणतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. श्रवणाचा अजून काय फायदा आहे? श्रवण केली याचे फळ आणि क्रिया पालटे तात्काळ. अजून श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. अरे श्रवणाची ताकद आहे. आणि म्हणून देवा, मी श्रवण भक्ती केली, तो माझा उद्धार करायला पाहिजे. जाऊ दे ना देवा, तुला वाटत असेल मी पापी आहे, पण देवा तरी सुद्धा तुला माझा उद्धार करावा लागेल. का? कारण तुझ्या चेहऱ्यामध्ये तुझ्या चेहऱ्यात एवढी ताकद आहे. तुझं तोंड जर पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या जातात. साधं तोंड जरी पाहिलं ना देवा, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. आणि देवा माझ्या सगळ्या हत्या जातील,
तुला माझा उद्धार करावा लागेल. पण देवा याच्यातून ए पोरा ए चहा झाला का तिकडे? बस खाली. थांबा खाली बस. बसा खाली. विठाला विठाला काय नाही, बारकाले दटिल्यावर मोठाले नीट राहतील, बाकी दुसरं काय नाही. देवा अजून एक बोलतो, म्हणे काय नसेल तुला तरी उद्धार करायचा तर एका गोष्टीनं करावा लागेल. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मी संताचे पाय धरले. देव डोकं खाजवायला लागलं. म्हणे संत कोण? गजेंद्र. म्हणे ते केव्हापासून झाला? म्हणे त्याने एक कीर्तन केलं की झाला संत. गजेंद्र कधीपासून संत झाला? त्याने सांगितलं, देवा ज्याला तुझी प्राप्ती होते तो संतापेक्षा कमी नाही. मग बरं ठीक आहे ना, गजेंद्र संत पदाला प्राप्त झाला, पण तू त्याचा पाय धरला. खरं सांग, पाय धरणं म्हणजे काय? त्याचे पाय तो व्यवस्थित असं दंडवत करायचं ना. देवा तुम्हाला हात दिले का? नाही. मग हात दिले नाही म्हणून मी धरला तोंडानं. अरे पण तू भक्तिभावानं धरायला पाहिजे होता. वैमनस्यातून धरला. ते म्हणला, देवा भक्तिभावाने धरू को वैमनस्यातून धरू? धरणं महत्वाचं आहे. बघा तुम्ही, पेढा रागात खावा का आनंदात खावा, कसा लागतो? गोडस. बघा तुम्ही, एका बाईनं राग एंडोसल्फान पिलं, काय झालं? आणि एक जणीनं मुद्दामच पिलं, मुद्दाम पेलं. राग पेलं ती मरणार आहे. जिनं मुद्दाम पेलं ती नाही ना, पण ती मेली नाही ना महाराज. मग मी कंपनीला पत्र लिहिलं, कारण ज्या गोष्टी कुठं कमी वाटल्या का, मला असा पत्र व्यवहार करायचा लय नाद आहे मला. हो, मी नसतो थांबत. एका डॉक्टरचं माझं शेलूमध्ये भांडण झालं. डॉक्टरचं, तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं. अजिबात नाही, ती गलती कधीच करायची नाही. लक्ष. आपण काय चीज आहे, भांडण लागल्यावर कळतं. कारण भांडण लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो. काय साधं काम आहे का आपलं? डॉक्टरचं माझं भांडण झालं. काय झालं माहित आहे? वाईट कशाचं वाटलं? त्या डॉक्टरने एका माळकऱ्याला काय सांगितलं महाराज, भरत महाराज, तो माळकऱ्याला सांगितलं, तुझ्या शरीरामधलं कॅल्शियम कमी झालंय म्हणे. मग कॅल्शियम कमी झाल्यामुळं तुझ्या शरीरामधलं प्रोटीन कमी झालाय. आणि ते कॅल्शियमचं तरी ठीक आहे, आपण काहीतरी तडजोड करू, पण प्रोटीन कमी झाल्यामुळं तू पांढरे लिंब खाय. पांढरे लिंब कळाले का? हा, केवळ कळाले. एखादं प्रमाण नाही कळत. चला जाऊ द्या, चला ती काही कमी आहे का? तू पांढरे लिंब खा. मी डॉक्टरला थांबवलं, म्हणलं डॉक्टर साहेब लाज वाटते का तुम्हाला? अरे आपला धर्म, आपली संस्कृती तुम्ही मातीत घालताय. अरे तो वारकरी आहे, तो माळकरी आहे, त्याला पांढरे लिंब खायला लावता, लाज वाटत नाही? डॉक्टर म्हणला, महाराज तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडे राहू द्या, त्याचा जीव वाचवणं गरजेचं आहे, त्याच्या शरीरात प्रोटीनची कमी आहे. म्हटलं डॉक्टर साहेब मान्य आहे, त्याला आपल्याला सप्लिमेंटरी म्हणून प्रोटीन द्यावं लागेल. पण डॉक्टर साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे, प्रोटीन हे फक्त पांढऱ्या लिंबातच आहे का? याचं सुद्धा उत्तर द्या. मान्य आहे, पांढऱ्या लिंब कळाले ना, पण हे उग काय, पांढऱ्या लिंबात प्रोटीन आहे मी मान्य करतो, पण पांढऱ्या लिंबातच आहे का हे तुम्ही सांगा. डॉक्टर निशब्द झाला. अरे ऐका, गावरान गाय माहिती ना तुम्हाला? पुन्हा एक आली आता नवीन, तिचं नाव काय? बोला बोला. जर्सी आहे का नाही? जर्शी गायला जर्सी गाय काऊन म्हणतात? कारण ती जर्शी आहे म्हणून. काय विषय आहे का त्याच्यात? जाऊ द्या, पुढे जाऊ आपण. इकडे लक्ष द्या. ऐका, गावरान गाईचं जे दूध आहे, गावरान गाईच्या दुधापासून तयार केलेलं जे पनीर आहे, त्या कच्च्या पनीरमध्ये जेवढं 100 ग्रॅम पनीरमध्ये जेवढं प्रोटीन असतं ना महाराज, तेवढं तुमच्या 10 पांढऱ्या लिंबात सुद्धा नसतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे आहे ना. मग डॉक्टरने सल्ला काय द्यायला पाहिजे की तुम्ही पनीर खा, प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या, का डायरेक्ट माळ काढायला लावतात? म्हणजे आपली संस्कृती मातीत नेऊन घालण्याचं काम ही लोक जास्त करतात. ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मी त्या डॉक्टरचं मी सांगतो काय, आपलं भांडण होतं तसं मी त्या एंडोसल्फान कंपनीलाच पत्र लिहिलं. मी शिक्षण मंत्र्याला सुद्धा पत्र लिहिलं होतं योगेश महाराज. त्याचं उत्तर त्या दिवशी तुम्ही आले त्या दिवशीच आलं होतं. शिक्षण मंत्र्याला मी पत्र लिहिलं. म्हटलं साहेब, आमच्या खेड्यातल्या जिल्हा परिषदेतल्या शाळा शिकणाऱ्या पोरायला तुम्ही शाळेमध्ये शिकवता तरी काय? लसावीन मसावी काय कळणार आहे? काय उपयोग आहे? आपण त्या शाळेमध्ये काय शिकवलं पाहिजे माहिती आहे? शेतकऱ्याच्या पोराला, अरे शेतकऱ्याच्या पोराला एवढे अवघड गणित शिकवण्यापेक्षा काय शिकवलं पाहिजे?
तर शेतकऱ्याच्या पोराला शिक्षण प्रसारक मंडळाने ते धडा शिकवला पाहिजे की जमिनीच्या खाली 3 फूट आणि जमिनीच्या वर 7 फूट काय पिकवावं, पिकलेलं कसं उगवावं, उगलेलं कसं तयार करावं आणि तयार झालेलं कसं मार्केटमध्ये विकावं, हे जर शेतकऱ्याच्या पोराला शिकवलं असतं तर आज शेतकऱ्यांनी जगावर राज्य केलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण नाही हो, आम्हाला नको ते शिकवायला लागली म्हणून आपण पाहिजे त्या गोष्टीपासून लांब गेलो. मी लिहिलं एंडोसल्फान कंपनीला पत्र, साहेब आमच्या गावची ठकूबाई 500 ml तुमचं औषध पिली तरी मेली नाही, तुमच्या औषधाचे कंटेन्स कमी झाले का, हिची इम्युनिटी पॉवर वाढली, कळवावे. त्यांनी लगेच पत्र दिलं मला दणकन पाठवून. आता त्याला काय ते म्हटलं, महाराज नेमकी ती कितव्यांदा पिली हे एवढं एकदा कळवावे. आणि मग मी विचारलं, काकू कितवी बारी आहे? ती म्हणली 7-8 वेळा झाले. ते म्हणला तिने 1 लिटर पिलं तरी मरणार नाही. जाऊ दे, आपला विषय असा आहे की आनंदात प्या की दुःखात प्या, परिणाम सारखा आहे. देवाजवळचा दिवा आहे, दिव्याची ज्योत आहे, त्या ज्योतीवर हात ठेवा, काय होईल? पोळणार आहे. आणि चिमणीवर हात ठेवा. चिमणी माहिती आहे का तुला? काय माहिती आहे? याला काही बी माहित आहे. काय झालं दादा, चिमण्या आता राहिल्या नाही हो. 3ही प्रकारातल्या चिमण्या कमी झाल्या महाराज. बघा तुम्ही, ह्या मोबाईलचा शोध लागला ना, टावर आणि मोबाईलच्या मध्ये येणारी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामुळं चिमणी पक्षातली कमी झाली दादा. मोबाईलला फ्लॅश आहे, बॅटरी आहे, म्हणून घरातली चिमणी बंद झाली का नाही? चिमणी पूर्वी तुम्हाला नाही कळणार, ती चिमणीची कन्सेप्ट अशी होती, पंजा छाप काला दंत मंजनची रिकामी शिशी. त्याला जुनी खराब झालेल्या ट्यूबची नळी, म्हातारीची आपली लुगड्याची ती धुडका असतं त्याची वळून केली वात, वतलं घासलेट आणि पेटिली की झाली चिमणी. ही एक चिमणी. आणि आम्हाला मुलगाच पाहिजे किंवा आपल्या घरातली सुद्धा चिमुकली चिमणी सुद्धा आता कमी झाल्या महाराज. मुली कमी झाल्या ना, का कमी झाल्या माहित आहे? आम्हाला मुलगा पाहिजे वंशाला, म्हणून मुलीची संख्या कमी झाली. आणि आता लोकांची ही मानसिकता झाली दादा. अरे या भारत देशामध्ये, ज्या भारत देशाला स्त्री प्रधान देश आहे, स्त्री शक्तीला खूप मोठं त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे, या भारत देशामध्ये परस्त्रीला आई समान मानल्या गेलाय. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या महाराष्ट्राला आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज स्त्री सुरक्षित नाही. अरे स्त्री सुरक्षित नाही म्हणावं तर काय नवल आहे? 3-3, 4-4 वर्षाची मुलं बाळ, लहान मुलगी सुद्धा या देशात सुरक्षित राहू शकत नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती आहे? काल मालेगावचं प्रकरण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानावर आलं, आपलं मन सुन्न झालं. अरे 4 वर्षाचं बाळ सुद्धा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहत नाही. अरे आरोपी का एवढे मोकाट सुटलेत? का एवढी त्यांची डेअरिंग वाढते? का त्यांची एवढी धास्ती? का एवढी त्यांची मजाल आहे? त्याचं कारण आहे कायद्याचा धाक कोणाला उरला नाही. अरे एखादा अशा बलात्कारी लोकांना काल कोर्टामध्ये, कोर्टाचं गेट तोडलं लोकांनी, कोणी संरक्षण दिलं आरोपीला माहित आहे? प्रशासनाने त्याला संरक्षण दिलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, जर गुन्हेगार माझ्या जवळचा जरी असला तरी त्याचा चौरंग झाला पाहिजे, पुन्हा कुणाची मजाल होणार नाही. परंतु हा माझा कार्यकर्त्याचा पोरगा आहे, तो माझ्या पक्षासाठी काम करतोय म्हणून एवढी लाचारी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होत चालली, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही. माझी राज्य सरकारला विनंती आहे, एकदा आरोपीला रस्त्यावर आणा आणि सगळ्या लोकांच्या समोर त्याच्या अंगात त्याचा चौरंग करा आणि रस्त्यावर त्याला सोडा. इथून पुढे एकाही आमच्या ताईचा बलात्कार होणार नाही. गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. पण दुर्दैव आहे, तुम्ही आम्ही किती दिवस तापलो माहित आहे? एक दिवस तुम्हा आम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला दादा. अरे आपण आता बिंदास झालो का? झालं गेलं, विसरून गेलो. आता गोष्टी परत परत होणार आहे. पण ज्या दिवशी आरोपी, जो आरोप करणारी गुन्हेगारी प्रवृत्ती मुळासकट आपण उखडून काढणार नाही, तोपर्यंत मुलगी तुम्हाला आहे, मुलगी आम्हाला आहे. अरे तुमची बहीण आमची बहीण आहे. जोपर्यंत ही विकृत झालेली मानसिकता आपण काढून टाकणार नाही, माझी तर विनंती आहे शासनाने याच्यावर
एक स्पेशल कायदा काढला पाहिजे आणि 48 तासाच्या आत आरोपीला त्याच पद्धतीनं त्याची क्रूर हत्या केली पाहिजे. त्याच्या त्यानं जसं डोक्याला ठेचून मारलं ना तेच मारलं, तीच त्याला योग्य आहे. परंतु कायदा बघा तुम्ही, लोक म्हणतात तो काय नाही, त्याला आता उडवतो, इथं खाचतो तिथं खाऊ, आणि 6 महिन्यात घरी येतो. ऐका, अरे कायद्याचा धाक नसेल तर का मोकाट लोक सुटणार नाही, का गुन्हेगारी वाढणार नाही? सगळी गुन्हेगारी त्या ठिकाणी चालू आहे. याला फक्त जबाबदार कोण आहे? फक्त निष्क्रिय राज्यव्यवस्था आहे. कारण यांचा कायदा कडक आहे परंतु कारवाई कडक होत नाही. गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. विठ्ठला जाऊ द्या, कोणत्या भावनेनं धरला याला महत्व नाही, पाय धरणं महत्वाचं आहे. आणि मग भगवंतानी त्या गजेंद्राबरोबर नकराचा सुद्धा उद्धार केला. याला म्हणायचं हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. यानं काय होईल? महाराज म्हणतात या साधनाने साध्य साधल्या जाईल. तुटते भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तुटते भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, तेने साधती साधने, दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात तेने साधती साधन तुटती भवाची बंधने. तिथं एक शब्द प्रयोग येतो. कोणी म्हणतं येणे साधतीन, कोणी म्हणतं तेने साधती. काय लोक म्हणतात येणे काय आणि तेने काय, दोन्ही दिसती पण वर्म जाणे तो पारखी. मी गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नथुराम महाराज केळकर बाबांना हा प्रश्न विचारला होता. महाराज बाबा येणे का तेने? ते म्हणले ज्याला संत आपले वाटतात त्यानं म्हणावं येणे, आणि ज्याला संत परके वाटतात त्यानं म्हणावं तेने. म्हटलं असं का? आणि मग त्याच्यावर सद्विवेक बुद्धीनं विचार केला. खरं आहे. बघा तुम्ही, 2 पोरायची भांडणं झाली आणि मग भांडण आता घरापर्यंत आलं. बापाने असं पोराला जवळ धरलं, समोरचा म्हणला हो तात्या तुमच्या पोरानं आमच्या पोराला मारलं. ते म्हणला आमचं पोरग असं नाही. आणि खरं सांगतो, मायबापाने आपल्या पोराची बाजू घेतली पाहिजे बरं, मर्यादित वेळेपर्यंत घेतली पाहिजे. आमच्या गावात एक पोरग इतकं विपितर आहे, इतकं विपितर आहे, ते कोणाचा दारात माठ दिसला की टप्पूतच फोडणार. नादच आहे त्याला. लाईट दिसला की फोडलाच.
आणि त्याला म्हणायला गेलं तुमच्या पोरानं लाईट फोडला, ते म्हणजे आमचं पोरग येडपट आहे, पण तुम्हाला तर कळतं ना, म्हणजे बाजू पोराची घ्यायची. एके दिवशी महाराजाच्या गाडीचं लाईट फोडावं, महाराजच म्हणले ओ ताई काय तुमचं पोरग, महाराज आमचं पोरग येडपटे पण तुम्हाला तर कळतं ना. गावातल्या 50-50 बाया तिच्याकडे गेल्या, म्हणली काय ग बाई तो पोरग येडपटे येडपटे म्हणती आणि ते लोकांचंच नुकसान करते का, तुझ्या घरातलं काय नाही फोल्ड. ती म्हणली ते तितकं थोडं येडपटे. अवघड असं बाजू घेतली पाहिजे आपल्या. बघा एका विशिष्ट वेळेपर्यंत बाजू घ्यायची, पण वेळ काय झालं, एका गावात एक पोरग लयच रगील होतं. गावात ते कोणाला बी हाणायचं, दिसला की हाणलाच. पोरग जायचं हो तात्या तुमच्या पोरानं मला मारलं हो, ते म्हणायचा पोरानं मारलं का, पोरग आडमुठे पण माया तोंडाकडे पहा. लोक त्याच्या तोंडाकडे पाहून गप्प बसायचे. कोणाला बी हाणायचं, ते कोणालाही हाणायचं, अख्ख्या गावाला त्यानं हाणलं. याचा एकच डायलॉग, माया तोंडाकडे पहा. एके दिवशी पोरान तात्याच हाणला. मर्यादा संपली ना, मर्यादेपर्यंत तात्या हाणला ना, असं तोंड पाडून बसला. लोक म्हणले काय झालं तात्या, म्हणला पोरानच मला हाणलं. एक जण पळतच घरी गेला ना, आरसा घेऊन आला, म्हणला आता तुम्हालाच पहा. किती अवघड परिस्थिती आहे. एका मर्यादित वेळेपर्यंत आपण त्याची बाजू घेतली पाहिजे. पण ते दोघांची भांडण चालू होती आणि बापाला सांगितलं की, त्यांनी सांगितलं तात्या तुमच्या पोराने आमच्या पोराला मारलं. ते म्हणे असं नाही, आधी त्यानं मारलं मग यानं मारलं. तो असं म्हणला का आधी त्यानं मारलं मग यानं मारलं. शब्दप्रयोग लक्षात येतो का बघा. तो त्यानं म्हणताना आपल्या पोराकडे बघितलं का समोरच्याकडे, त्यानं म्हणजे समोरच्याकडे, यानं म्हणजे आपल्याकडे. म्हणून तेने म्हणजे समोरच्या बाजूचा आहे, येणे म्हणजे आपल्या बाजूचा आहे. जे संताला माझं म्हणतात ना त्यानं म्हणावं येणे साधती, आणि जे संताला फरक समजतात त्यानं म्हणावं तेने साधती. असं बाबा म्हटलेले मला माहित नाही. विठाला संपत आला. किती वाजले, एकदा घडी नाही माझ्याकडे, पैसे आल्यावर घ्यायचे आपल्याला. 10-20 झालेत. एक माझ्याकडे फक्त 10 मिनिटं, थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल का? जमत नाही, ओव्हर टाइम लागतंय. पण महाराज असं करू नका, नुसतं जमतंय म्हणून जमत नाही, आणि ओव्हर टाइम दुप्पट आहे. ती म्हणतात तुला काय माहित, आय एम कंपनी रिटर्न मॅन. मी कंपनीत काम करून आलेला माणूस आहे, त्यामुळे मला ते सगळं जाऊ दे, विषय तो नाही. एक 5 मिनिटात सांगतो. एक प्राप्ती होते, पण उत्तरार्धामध्ये मात्र गोड सांगितलं, तुटती भावाची बंधने. तुटती आणि सुटती यामध्ये फरक आहे. सुटती का नाही म्हटलंय, कारण सुटलेलं बांधता येतं, तुटलेलं बांधता येत नाही. रामभाऊ तुमची मै सुटली, दोरी सुटली, पुन्हा मेखाला आणून बांधली, पण म्हणले बांधताच येईन का, दोर तुटली हो, तुटल्यावर बांधता येत नाही, सुटल्यावर बांधता येतं. म्हणून सुटती नाही म्हणले, सुटती भावाची बंधन नाही, तुटती भावाची बंधने. आता ऐका बघा तुम्ही संताचा शब्दप्रयोग, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. वारेल म्हणतात, जाईल नाही. गेलेलं येत असतं, वारलेलं येतं का. एक जणाची बायको रुसून गेली, महिना 15 दिवसानं वापस येईल. वारलेली येईल का, आणि आल्यावर हे राहील का. लक्षात येतं का माझं बोलणं. सुटती आणि तुटती मधला फरक सांगतो ऐका. सुटती सुटलेलं बांधता येतं, पण तुटती काय, तुटती भावाची बंधन. पण महाराज भावाची बंधन तुटती हे नंतर, हे बांधिती कोण. हे भावाची बंधन तुटती सुटती विषय नंतर आहे. हे बांधिती कोण म्हणले, कोणीच नाही बांधिती, आपली आपणच बांधिती. लक्षात येतंय. कारण जीव जन्माला आला तेव्हा मुक्त होता, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, मी माझं अशा 7 पाशामध्ये आणि स्वतःला बांधून घेतलं. बघा तुम्ही बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्रं चलतं बघा, माहिती आहे तुम्हाला. तुला माहित नाही का, आता त्याला मिळत नाही आता ते. विठाला बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्रं चालतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढायलो. रस्त्यामध्ये अनेक बोराटे येतात, त्याच्या अंगाला वरबाडून जातात, रक्त बंबाळ होतो, पण तो बाजूला सरकत नाही.
त्याला वाटतं मीच गाडी ओढायलो. तसं संसाराचा गाडा ओढताना बऱ्याच जणांना वाटतं की मी आहे म्हणून चाललंय. तो घरी म्हणतो मी आहे म्हणून तुम्हाला खायला भेटताय. घरचे म्हणते तू आज बी गेला ना याच्यापेक्षा चांगलं खाऊ. जीव मोकळा होता, हो मुक्त होता, परी बळे झाला बद्ध. आपण स्वतःला स्वतः बांधून घेतलाय. 7 पाशामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलंय. अहम म्हणजे मी, पत्नी आहे, मुलगा आहे, अनेक 7 पाशामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं. पण हे जर बंधन तोडायचे असतील तर हे संताशिवाय तुटत नाही. म्हणून येणे साधती साधन, तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. संताशिवाय प्राप्तीच नाही. संत सांगतात म्हणून खरं धरू नका. वेदाची सुद्धा साक्ष आहे. ऐका, मोठ्या माणसाची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. मोठी माणसं जी असतात ना, इमानदार मोठी वजनदार माणसं असतात ना, त्यांची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. त्याला डाग लागलेला नसेल त्याची साक्ष लोक ओरिजिनल धरतात. डाग लागला नाही पाहिजे असं म्हणतात. काही माणसं साक्ष देतात पण एखांबार त्यांना डाग लागला की मग ती संपली. बर एक माणूस इमानदार होता, इमानदार. अख्ख्या गावात कोणाचंही भांडण झालं ना मध्यस्थी तो करायचा. काही झालं की लोक त्याची साक्ष मानायचे. एके दिवशी काय त्याला दुर्बुद्धी सुटली, तो एका ओळईपाशी गेला आणि ओळईच्या 5 पेंड्या चोरल्या एक जणाच्या. घेणं देणं नाद असतो. काय काय उचलल्या पण योग लय खराब ना त्याचे. येणं उचलणं आणि ओळईवाल्यानं पाहिलं. गावात न्याय निवाडा करतो आणि पेंड्या चोरतो. टाक खाली, टाक. टाकल्या खाली. ते म्हणला बाबा इथं टाकतो पण कोणाला सांगू नको. म्हणला कोणालाच सांगत नाही पण गावात सांगितल्याशिवाय राहत नाही. अख्खं गाव गोळा केलं महाराज. याला मेल्याहून मेला झाला. पण आता नाईलाज को क्या इलाज आहे. शेवटी 25,000 भांडण मिटलं. कोणाला सांगू नको, मिटू द्या. अख्ख्या गावात बोबाटा झाला. पोलीस कंप्लेंट नाही. 25,000 5 पेंड्या मिटल्या. 2 महिन्यानं सप्ताह चालू होता आणि पंक्तीला जेवायला बसलं. असं पोरग वाढू लागलं एवढूस. लेकराला काय करते, वाढता वाढता त्याच्या वरण दुर्नात पडता पडता पत्रवाळीवर सांडलं. ह्या पोराला म्हणला तुला वाढायची अक्कल नाही. पोरग म्हणलं तुला एवढी अक्कल आहे तर कशाला पेंड्या चोरल्या. एकदा जर डाग लागला की त्याची साक्ष ग्राह्य धरल्या जात नाही. ऐका, पण मोठ्याची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पण कोणामुळं? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा, व्यासाचा मागोवा आहे. बघा, एक फार गोड दृष्टांत ठेवतो. जे क्रिकेटचे चाहते त्यांना लक्षात येईल, बाकीच्या नाही कळणार. एक पुरावा म्हणून देतो. एकदा भारत आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच चालू होता. भारत ऑस्ट्रेलियाचा सामना चालू होता. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह नावाचा एक गोलंदाज होता. का मराठीत सांगू, स्पिन बॉलर. हा स्पिनर. चला, स्पिनर होता हरभजन सिंग. समोर बॅटिंग करत होता, फलंदाजी करत होता. त्याचं नाव होतं अँड्र्यू सायमंड्स. माहित असेल तुम्हाला, त्याच्या होठाला कोड फुटलेला आहे. तो फलंदाजी करत होता, बॅटिंग करत होता. हरभजन सिंग आणि त्याचं सामन्यादरम्यान काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यांनी असा ब्लेम केला की हरभजन सिंगनं मला जातीवाचक शिवी दिली, असा त्यानं ICCच्या त्या ठिकाणी असा ब्लेम केला. आणि हरभजन सिंगवर आता बंदी येणार होती. पवेलियन मध्ये असणाऱ्या रिकी पॉन्टिंग म्हणतोय की मी स्वतः लिप्सिननं बघितलंय की हरभजन सिंगनं जातीवाचक शिवी दिली. सगळ्यांची साक्ष त्या ठिकाणी घेतली. पण असं म्हणतात मोठ्याची साक्ष किती महत्वाची आहे. क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या सचिन तेंडुलकरला विचारलं की खरं सांगा हरभजन सिंगनं त्याला जातीवाचक शिवी दिली का? त्यावेळेस सचिन तेंडुलकरनं प्रामाणिकपणे ICC समोर आपली बाजू मांडली की मी शेवटचा षटकार चालू होते, मॅच अंतिम ओव्हरमध्ये चालू होता, म्हणून मी सीमारेषेजवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होतो का काय म्हणते त्याला, फिल्डिंग करत होतो. मराठीत कळतं ना, फिल्डिंग करत होतो. आणि मला तर तिथून काही जाणवलं नाही. पण मी एवढं ठामपणे सांगू शकतो हरभजन सिंग माझ्या भारत देशाचा खेळाडू आहे. आणि माझ्या देशाची संस्कृती अशी आहे की आम्ही कुणाला सुद्धा कुणाच्या जाती वाजून द्वेषात्मक शिवी देणार नाही. ही आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आम्ही अजन्म टिकवणार आहेत. हा एक मोलाचा सल्ला, एक मोलाचा संदेश हरभजन सिंगसाठी एवढा महत्त्वाचा ठरला की अनेक सामन्याची त्याच्यावर बंदी होणार होती. पण सचिन तेंडुलकरची साक्ष त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या गेली. असं म्हणतात मोठ्याची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. म्हणून महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही. हे सामान्याची साक्ष देत नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून येणे साधती साधन, तुटती भवाची बंधन. बैठे बैठे सावधान. वटेवरले नाही, वटेवरले तसेच बसा म्हणजे पडतान. आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा.
कीर्तनाचा भावार्थ आपण या ठिकाणी बघितला. अतिशय पवित्र वातावरणामध्ये आपला हा सप्ताह चालू आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताह एवढी मोठी परंपरा आपण 15 वर्ष झालं जपताय. अत्यंत खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक वेळास इथून जात असताना मी आपल्या सप्ताहाचं वैभव बघितलं, पण इथून जाताना बघत होतो कधीतरी आपल्याला ती संधी इथं मिळेल. यावर्षी मिळाली. आपलं खूप मी भगवंताचे धन्यवाद मानतो. 15 वर्षाचा आपला हा सप्ताह चालू आहे. आपण रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षापर्यंत आपला कार्यक्रम खूप मोठा करावा. तसं तर शतकोत्तर करायचं, पण 25 वर्षापर्यंत आपण वाढवत जावं. 25व्या वर्षीच्या सप्ताहाला योगेश महाराज आजच मी तारीख लिहून घ्या, मी फुकट कीर्तन करील. लक्षात ठेवा. हा टाळ्या वाजू नका. हा तुम्हाला कळालंच नाही हो, तुम्हाला कळालंच नाही. तुमच्या एका कीर्तनासाठी देव मला अजून 8-10 वर्ष जिवंत ठेवणार आहे. हे काय कमी गोष्ट झाली का काय? हे लक्षात घ्यायला पाहिजे. कुठलंही काय मोठेपणासाठी नाही, परंतु फार गरजेचं आहे. आपला अखंड आपलं संस्कार, आपली संस्कृती टिकवणं आपल्यासाठी लाख मोलाचं आहे. कारण अनेक वाया जाणारी साधनं जगामध्ये उपलब्ध झाली, परंतु आपल्याला सन्मार्गाला नेणारं साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. खास करून आमच्या माता माऊलीला धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळं हा परमार्थ टिकून आहे. कारण किती मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना यांच्यासाठी. वा, टीव्हीत एवढ्या चांगल्या मालिका असताना ह्या कीर्तनाला आल्या. माझा पुढचा प्रश्न आहे, आल्याच कशा? कारण बघा ना तुम्ही टीव्हीत. आणि काय झालंय, ह्या टीव्ही सिरियलनं आपल्या संस्कृतीचं मात्र केलं. बरं महाराज सांगा बरं, अशी कोणती मालिका आहे की जी आपण सगळं कुटुंब मिळून एकत्र बघू शकतो? नाही बघू शकत महाराज. अश्लीलता भरलेली आहे. बायाचाच कारभार चालू. जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक. काय मालिका चालू हो ना, काय म्हणजे हेच, याच्यापेक्षा काय नाही. ऐका आई, टीव्ही बघू नका या मताचं मी नाही. कारण बाय डोळे वटरून मला पाहिलेत, याला कशाला आणले? ऐका, टीव्ही तुमच्या घरी आहेत, टीव्ही आमच्या घरी आहेत. अहो, तुमच्यापेक्षा मोठ्याले टीव्ही आमच्या घरी आहेत. कशामुळं? घरच्या पैशाने घ्यायच्या नाही ना. पण टीव्ही कोणाच्याही घरी असू द्या, परिणाम सारखा आहे. आमच्या घरी एकदा 2-4 वारकरी जेवायला आले. वारकरी जेवू लागले आणि महाराजीनं आम्हाला वाढू लागली. महाराजीन म्हणजे मी बायको वाढू लागली आम्हाला, बघू लागली मालिका. तिला वाटलं बघता बघता वाढेल, आणि मला वाटलं वाढता वाढता बघल. सारखंच आहे का? यायला कीर्तन झालं भेटा मला. विठाला नको तू, महत्वाचं रेंज तुझ्यामुळं तर. इकडे लक्ष द्या. मला वाटलं ती बघता बघता वाढता वाढता बघेल, तिला वाटलं बघता बघता वाढेल. दोन्ही सारखं असेल तरी सारखं नाही. ऐका, तिला वाटलं आडुटाई झाल्या वाढेल, आणि मला वाटलं आमचं खाणं झाल्यावर मग बघल. बघता बघता वाढता 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 बघता बघता वाढता तीन माय गिलासात चपाती वाढली. बाजूचे महाराज एकमेकाकडे बघायला लागले. म्हणले ही काय भानगड आहे? म्हणलं भानगड बिनगड काय नाही, मला चावत नाही म्हणून भिजून खातो. आता म्हणून काय मग काय अवघड झाले बघा. कोणाच्याही घरी असू द्या, परिणाम सारखा असतो. म्हणून या गोष्टी आपण जपणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीचं मात्र झालं दादा. अरे आपल्या परंपरा एवढ्या गोड आहेत. आपल्या आणि काहीच वेगळं करायची गरज नाही. आपल्या वाडवडिलांनी ज्या परंपरा चालवत आणल्यात त्या फक्त आपल्याला जपायच्यात. त्याच्यातून विज्ञानाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल. एवढ्या परंपरा आपल्या गोड आहेत. त्या परंपरा आपण टिकवणं फार गरजेचं आहे. ते आपण जोपासणं गरजेचं आहे. एक दिवस अशी वेळ येईल दादा की त्यावेळेस जगाला तारणारा, जर जगाच्या पाठीवर जर एकच पंथ आणि संप्रदाय कोणता असेल तर तो माझा वारकरी संप्रदाय असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. खरं अनेक संप्रदायांनी त्यांची लायकी सोडून ते बाजूला जायला लागली, भरकटायला लागली. त्यांनी आता त्यांची लायकी सोडून दिलेली आहे. पण आपल्या संप्रदायाची आपण लायकी ठेवणं आपले गरजेचं आहे. तुम्ही आम्ही काही, माझं तर म्हणणं आहे की बरेच जण म्हणतात आम्ही वारकरी संप्रदाय बाहेर जगात नेऊ. तू फक्त माती करू नको संप्रदायाची. संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायनी लय मोठा केलाय. हा, तुम्ही शहाणपणाच करायचा नाही. काही काही रडू रडू सांगतात, रडू रडू काय कीर्तनात रडतात. लोक रडले हो, आणि जाताना त्यानं ते जे यजमान आहे का त्यो रडीला का 300 कमी भरले म्हणून. तुम्हाला सांगू का, जे महाराज बेजार करीन का. माझी तर विनंती, एक सप्ताह असा करा तुम्ही सातवणकर, फक्त हे एवढं कट करा रे. हा, म्हणजे सुधरे ते सावध होते ना. एवढं लक्षात ठेवा. असा करा एक सप्ताह. जेवढे महाराष्ट्रातले टॉपचे कीर्तनकार मोठे 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 म्हणजे गाथापाठ असणार आहे का? हा, तुम्ही त्याला थोडं मोठं म्हणता. ज्याचं पाकिट टप्पू आहे तो मोठा महाराज. सगळ्याच्या तारखा घ्या, सगळ्याच्या 25,035 देतो म्हण. पण हीच
आणि इथं आल्यावर 5-5 हजार भरा. अख्ख्या गावाला हाणायला ते सनी देवले का? नाही माझी पहिली घ्या, मला तुम्ही सगळे तितके देता तर निदान त्या यादीत नाव तर लागत ना. अरे खरं सांगतो मी, जोपर्यंत लोक हुशार होणार. आणि एक बोलतो, माझं तर छाती ठोकपणे सांगणं असतं, लय पैसे घेणाऱ्याला लोक मोठं महाराज म्हणतात. आणि म्हणून पैसे जास्त घेणार. आणि किती लोक पैसे घेतात माहित आहे? 51वा कीर्तनकार लय मोठं पाकिट घेणारा दाखवा मला, नाव यादीमध्ये लिहून दाखवा. 50च आहेत. 50 लोक म्हणजे पूर्ण संप्रदाय नाही बरं, हे 50 आहेत. पण आपलं झालंय काय, आपल्याला तोच पाहिजे. कशाला? येडा वाकडा नाचला म्हणजे एकदम नंबर 1 कीर्तन होतं. हा त्याच्या मागचा भाव आहे. कीर्तन हे हसण्यासाठी नसतं, तर संसाराचा हसू होऊ नये म्हणून असतं. पण महाराजांनी नाही हसिले की त्याच्यावर फुली हाणते तारीख कट. आता नाही हसून का लेकर बाळ उपाशी ठेवावं का? मग ट्रॅक्टर घ्यावं लागतात. काय सांगत जाऊ दे. विठाला म्हणून ही परंपरा तर आणि आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. आपल्या संप्रदायाने जे दिलेले पण वेगळ्या मार्गाने जायची गरज नाही. तेनेची पंथे चालू जाता मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते मार्ग दाखवलाय संतांनी. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे. काही अडचण येणार नाही. आपण त्या मार्गाने चालावं. आपण या संप्रदायाचे आपल्या धर्माचं महत्व आपण टिकवावं. देव देश आणि धर्मासाठी आपण सजग राहिलं पाहिजे. अरे आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे जगाच्या पाठीवर. सगळ्या लोकांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन कोणाचाही द्वेष मत्सर न करता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढवली. अरे सगळ्यांना एकत्र घेतलं. माझ्या राजाने धर्म आणि नीती या दोन्ही एकत्र कशा नांदतील याचा विचार केला. आता आपण या सगळ्याला छेद दिलाय. आपल्या धर्माबद्दल आपल्याला स्वाभिमान नाही बरं, अजिबात नाही. 90% पोरायला मंदिराचं तोंड कुणीकडे याचा मेळ नाही. पण मला स्वाभिमान वाटतो की सातोना नगरी मधला तरुण बांधव माझा जागरूक आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला खरंच गावामध्ये आलं ना की वाटत आहे तरुणाई असली पाहिजे. मंदिराचं शिखर सुद्धा किती भव्य दिव्य केलंय. असंच असलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातली मंदिरं बघा तुम्ही किती चांगली असतात. पश्चिम महाराष्ट्रातली मंदिरं इतकी चांगली असतात याच्यावरून कळतं की गाव किती चांगलं असेल. तसं आपल्या इथं सातोना नगरीमध्ये एवढं हनुमंतरायचं मंदिर एवढं पवित्र आणि एवढं चांगलं झालंय ना. खरं सांगू, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हनुमंतरायाच्या मंदिराला एक एक ईट जन लावली ना, माझा जगाचा मालक त्याच्या संसारात काहीच कमी पडू देणार नाही. सगळं काही देईल. फक्त आजमावून बघा, अनुभव घेऊन बघा. एक पाऊल जगाच्या मालकाकडे चला, 99 पाऊल येत असतो. आपण आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत त्या संताकडे ठेवा. संत ते आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन तुटती तुमच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण करण्याची ताकद संतामध्ये. कोणतीही इच्छा ठेवा, फक्त इच्छा ही सदिच्छा असली पाहिजे. लक्षात येतं माझं बोल? सदिच्छा असेल तर ती पूर्ण करतात. ते आपण सगळेजण त्या ठिकाणी आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण हो एवढी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, या कार्यक्रमामध्ये येण्याचा योग आला, त्याबद्दल मी खरंच स्वतःला नशिबान समजतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आपल्या गावातलेच, खरं तर मला तुमचं सप्ताहात नाव बघितलं योगेश महाराज, बरं वाटलं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं गावातला महाराज गावात जमत नाही. पण खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही, कारण तेवढं चांगलं राहावं बी लागतं. एक जण म्हणला,
माई गावात तारीख घेतच नाहीत. मी गावातल्याला म्हणलं काऊन घेत नाहीत, ते म्हणे सप्ताह दिसलं की ते वाकडं तोंड करतं, कशाला घेते. लक्षात येतं का माझं बोल. अरे एक बघा, आपण समन्वय साधला पाहिजे. मी एक बोलू, तुम्हाला खोटं वाटत असेल, माझ्या गावामध्ये येऊन बघा, 2 सप्ताह होतात माझ्या गावाकडे, 2 पार्टीचे, एक खाल्लाकड एक वरलाकड. आमची तर ते राजकारण माहित नाही, पण 2 पार्टिशन आहेत पहिल्या काळातून, खाल्लाकड आणि वरलाकड. दोन्हीकडे 2 सप्ताह होते. पण एवढं स्वाभिमानानं सांगतो की दोन्ही सप्ताहामध्ये पहिली तारीख मै घेतल्याशिवाय दुसऱ्याची घेत नाही. स्वाभिमान आहे बरं मला. का माझ्या गावात जर माझी किंमत करत असेल तर जग किंमत, घरात बायकोच मान ठेवून मला जग मानते. बायकोच्या हाकेरीनं तो केला, आम्ही गेलो, कायला शहाणपणा करू. हा त्याच्या मागचा विषय आहे. परंतु जाऊ द्या. आपले योगेश महाराजांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आमचे पवन महाराज सुद्धा युवा कीर्तनकार आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. महाराजांनी 2 हाताने मृदंग वाजवला, महाराजाला द्यावे तितके धन्यवाद. 3 शब्द झोपले का शिवाजीराव? जरा नीट राहा. म्हणजे तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. 2-3 शिवाजीराव म्हणजे तालात नाचू का ना नाचू, पण नाचते तेवढं पक्क आहे. हा खरंच ते म्हणजे हो, कधीच ठेका तालाव येणार नाही, पण नाचणार एवढं मात्र माणूस नंबर 1. का चला विषय नाही. त्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि चोपदार सुद्धा 3 आहेत, त्यांना धन्यवाद. इनेकरी दादाला द्यावे तितके धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी, एकदा दाजीसाठी जोरदार धन्यवाद. त्यांना द्यावे तितके धन्यवाद. दोन्ही यूट्यूब चॅनलवाल्याला द्या. आमची लवकरच ते म्हणजे आमची वार्ता लवकरच महाराष्ट्रभर पोहोचवतील, त्याबद्दल तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. धर्ममंडपातून ज्यांनी कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत. बुंदी करता करता जैन ऐकलं त्याला साष्टांग दंडवत. आणि जैन घरून पडे ऐकलं त्याला घालील लोटांगण करतो. तुम्ही म्हणता त्याला घालील लोटांगण काऊन, कारण तुमच्यापेक्षा भारी त्यानं ऐकलं. तुम्ही तरी साधं ऐकलं, त्यानं चाळून ऐकलं. चाळून नाही कळालं, रग पांघरून. म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली.